This meeting is being recorded. मध्ये घ्यायचा आहे, XLS फॉर्मॅट मध्ये घ्यायचा आहे. ओके, आणि सेव्ह करायचं खाली. जर तुम्ही दुसरा फॉर्मॅट सिलेक्ट केला PDF फॉर्मॅट आणि सबमिट केला, नेक्स्ट केला, तर सिस्टम तुम्हाला एरर देणार. सिस्टम तुम्हाला पुढे नाही जाऊन देणार. ओके, सेकंड जो कव्हर आहे तो नेहमी आपल्याला एक्सेल मध्येच घ्यायचा आहे. ओके, सेकंड कव्हर आपण एक कमर्शियल एनव्हलप लिहिलं आणि डॉक्युमेंट टाईप XLS सिलेक्ट केली आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर बघा आपल्याला टेक्निकल मध्ये किती डॉक्युमेंट मागवत आहोत, नंबर ऑफ डॉक्युमेंट दिसत 1, आणि फायनान्शियल मध्ये आपण डॉक्युमेंट 1 मागवतोय. ठीक आहे, इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे अपलोड करा NIT डॉक्युमेंट. जे आपण 3 डॉक्युमेंट रेडी केले होते ना अगोदर, टेंडर डॉक्युमेंट, NIT डॉक्युमेंट आणि BOQ, त्याच्यामधला NIT डॉक्युमेंट इथे अपलोड करायचा आहे. मग त्यासाठी अपलोड बटनावरती क्लिक करा. मग अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर क्लिक ठीक आहे. क्रिएट परत सगळं नाही आले सगळं. ते बघा, जे तुम्ही भरलेलं आहे आणि लॉगआउट झालं मध्ये, तर पुन्हा भरायची गरज नाही. ते सेव्ह होतं, ऑटो सेव्ह होतं. ओके, क्रिएट टेंडर मध्ये गेल्यानंतर बघा पहिलं दिसतंय आपलं, ते व्ह्यू करा. ठीक आहे, आलंय बघा. एडिट बेसिक डिटेल करा वरती. जे सगळं आपण फिल केलेलं ते सगळं तसंच राहणार. नेक्स्ट करत जा. ठीक आहे, बेसिक डिटेल भरलेले 2 कव्हर बनवले. आता इथे आपण NIT डॉक्युमेंट अपलोड करतोय. अपलोड, इथे तुम्ही फोल्डर मध्ये बनवून ते डॉक्युमेंट सेव्ह केलेलं आहे. कंटिन्यू. इथे ब्राउज करायचंय, ब्राउज करायचं बटन आहे बघा. ब्राउज करा जिथे आपण डॉक्युमेंट सेव्ह केले. आता डेस्कटॉपवर ऑनलाईन टेंडर फोल्डर आहे बघा, डेस्कटॉपवर. इथे करा क्लिक, होमवर. इथे बघा, क्लिक करा इथे ऑनलाईन टेंडर मध्ये. आतमध्ये जा. हे NIT डॉक्युमेंट आहे PDF फॉर्मॅटमध्ये. पहिलं ते सिलेक्ट करा आणि ओपन करा खाली. ठीक आहे, त्याला डिजिटली साइन करायचं आहे. नेक्स्ट बटन आहे बघा पुढे, हे बघा. नाही तिथं केलं. हो रहा होगा. डॉक्युमेंट साइनिंग हो रहा है. ठीक आहे, फाईल साइन सक्सेसफुली मेसेज येईल. ओके करायचं तुम्हाला. वरती डिस्क्रिप्शन लिहा, NIT डॉक्युमेंट किंवा टेंडर नोटीस जे काय आहे ती. ठीक आहे, सबमिट करायचं खाली. सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केलेलं व्हेरीफाय करायचं मॅन्डेटरी. तुम्हाला व्हेरीफायची लिंक आहे बघा पुढे. त्याच्या अगोदर येट टू व्हेरीफाय, तुम्ही अजून व्हेरीफाय नाही केलं म्हणून काय करायचं, व्हेरीफाय लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट दिसेल बघा, टेंडर नोटीस _1. आपण डॉक्युमेंटला नाव काय दिलं होतं, NIT, पण सिस्टमने त्याला नाव काय दिलं बघा, टेंडर नोटीस _1. ते ओपन करून क्रॉस चेक करा की जे डॉक्युमेंट आपण सिलेक्ट केले, अपलोड केले, ते करेक्ट आहे का. कधी कधी माऊसने आपण घाई करतो आणि चुकतं ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायला. म्हणून इथं ओपन करायचं, जे डॉक्युमेंट आहे ते करेक्ट आहे. करेक्ट असेल तर तुम्ही चेकबॉक्सवर क्लिक करा. हे डॉक्युमेंट जे आहे, तर मी ब्लँक डॉक्युमेंट अपलोड केले, NIT लिहिलंय आणि हे बनवलंय. हे तुमचं चेक करायचं, हे बरोबर आहे का NIT डॉक्युमेंट. जर बरोबर असेल तर क्लिक करा. तर या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि सेव्ह करा. ओके, तुम्हाला जर वाटलं का हे चुकीचं डॉक्युमेंट आहे, तर इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे बघा, पुढे चेकबॉक्स दिलेला आहे डिलीटचा. तिथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि खाली डिलीट केलं तर हे डॉक्युमेंट डिलीट होतं आणि पुन्हा अपलोड करू शकता तुम्ही. ओके.
जर आता आपलं डॉक्युमेंट बरोबर आहे तर डायरेक्टली आपण नेक्स्ट वर क्लिक करू शकतो. मग आता नेक्स्ट वर क्लिक करा. इथे काय अपलोड केलं आपण? NIT डॉक्युमेंट. NIT डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आता वर्क आयटम डिटेल भरायचे आहे. तर वर्क आयटम डिटेल मध्ये पहिलं काय ऑप्शन आहे? वर्क आयटम टायटल. तर वर्क आयटम टायटल मध्ये जी तुम्हाला एक्सेल फाईल शेअर झालेली आहे त्याच्यामधली जी डिटेल्स आहे ती इथे टाकायचे आहे. नोटपॅड मध्ये आहे बघा. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन आहे याची ह्या प्लॉटची, ही कॉपी करतायत. ठीक आहे, ते स्पेशल कॅरेक्टर घेईल का? हा घेतो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. बघा वर्क आयटम टायटल टाकलं, त्याच्यामध्ये अजून डिटेल तुम्हाला द्यायचं असेल तर वर्क आयटम डिस्क्रिप्शन आहे तिथे पण देऊ शकता किंवा वरचाच कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता. ओके, सेम इन्फॉर्मेशन ठेवायची असेल तर सेम खाली पण ठेवा. त्याच्यानंतर आहे प्री क्वालिफिकेशन डिटेल. प्री क्वालिफिकेशन डिटेलचा बघा ॲस्ट्रिक फील्ड नाही, मॅन्डेटरी फील्ड नाही आहे ती. ठीक आहे, तुम्ही स्किप केली तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर खाली काय प्रोडक्ट कॅटेगरी, इथे ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे? मिसलेनियस सिलेक्ट करायचं आहे. मिसलेनियस सिलेक्ट करा, मिसलेनियस सर्व्हिसेस, आणि त्याच्या खाली प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमचं कॅटेगरी टाकायची, म्हणजे लँडची जी कॅटेगरी आहे तुम्ही इथे टाईप करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट टाईप काय आहे आपलं? हे टेंडर आहे, म्हणून आपल्या ड्रॉपडाऊन मधून टेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टेंडर व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायची आहे का? तर तुम्हाला इथे एंटर करायची एस्टिमेटेड कॉस्ट, जी काय तुमची एक्सेल फाईलमध्ये आहे ती इथे टाईप करू शकता. 43 लाख होती ते करा. टेंडर व्हॅल्यू इकडे चेक करायची किती आहे त्याची. 43 39,500. ठीक आहे, टेंडर व्हॅल्यू टाकली. टेंडर व्हॅल्यू टाकली. शो टेंडर व्हॅल्यू इन पब्लिक डोमेन. सगळ्या बिडरला आणि सगळ्या पब्लिकला ते टेंडर व्हॅल्यू दाखवायची असेल तर यस करा, नसेल तर ते नो करा. ठीक आहे, तुम्ही यस करणार आहे. ठीक आहे, यस करायचं आहे. त्याच्या खाली बीड व्हॅलिडिटी डेज काय आहे तुमच्या टेंडरची? 180 डेज सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅलेंडर कम्प्लिशन डिलिव्हरी पिरियड इन डेज, किती दिवसात त्याला वर्क ऑर्डर साईन करायचे काय आहे का? मग ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, मग हे स्किप करा तुम्ही. अलॉटमेंट असणार ना? अलॉटमेंट असणार. ऑफर लेटर ते किती दिवसात द्यायचंय काय मेन्शन करायचं? मेन्शन करायचं ना, आपण नोटिफाय करतो ना सर्व्हिस ती. मॅन्डेटरी नाही, मॅन्डेटरी नाही आहे. टाकून देऊ ना आपण. 2 ते 3 दिवस दिले पाहिजे. ठीक आहे, ते मॅन्डेटरी नाही. तुम्ही फायनल डिसिजन घेतल्यानंतर सगळ्यांना सर्क्युलेट करा. इथे काय टाकायचं ते आपण स्किप करूया. त्याच्या खालचे जे ऑप्शन आहेत ते तुम्ही इग्नोर करा. ते डेमो पोर्टल आहे म्हणून एक्स्ट्रा मेनूज दिसतात. डायरेक्टली तुम्ही वरती जा. इथे राईट साईडला लोकेशन टाकायचे तुम्हाला. गिवन लोकेशन काय आहे, कुठून आपण टेंडर फ्लॅश करतोय. प्लॉटचं लोकेशन प्लॉटचं नाही, टेंडर कुठून फ्लॅश होतं? ऑफिसचं. ते ऑफिस ते आरो ऑफिसचं नाव टाकत. ठीक आहे, त्याच्यानंतर पिन कोड टाकायचा खाली. 400032 टाका. 400032 काही चालेल बस. त्याच्यानंतर तुम्हाला प्री बीट मीटिंग ठेवणार आहेत का? नाही ना, मग इथं नो करायचं आहे. प्री बीट मीटिंगला नो करायचं आहे. आणि खाली बीड ओपनिंग प्लेस तुमचा आरो ठाणे 1 MIDC. ठीक आहे, त्याच्यानंतर टेंडरर क्लास इथं ऑर्डर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इन्व्हायटिंग ऑफिसर कोण आहेत त्यांचं डेझिग्नेशन लिहायचं आहे. कोणाचं नाव? आरो थानेवान ना. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्व्हायटिंग ऑफिसरचा ऍड्रेस, जो काही ऑफिसचा ऍड्रेस असेल तुम्हाला पूर्ण इथे टाकायचा आहे. ठीक आहे, इन्व्हायटिंग ऑफिसर ऍड्रेस टाकलं, खाली करा. इथे नो करा. हे खालच्या फील्ड आहेत ते तुम्हाला लाईव्ह पोर्टल वरती नाही दिसणार. डायरेक्टली इथे काय करायचं? नेक्स्ट करायचं. इथे स्पेशल कॅरेक्टर आहे ना, वर्क आयटम वर पहिला, त्याच्यात ते स्लॅश वॅश हटावं लागेल. सगळं काढून टाका. स्टार्टिंगला पण असेल बघा.
तेच कॉपी करून खाली पेस्ट करा, कंट्रोल ए करा. डिस्क्रिप्शन मध्ये चालेल मला. नाही घेणार. नाही चालणार. आता करा नेक्स्ट. अजून आहे तो डॅश आहे बहुतेक, नाही चालणार. ठीक आहे ना. वर्क सोडून आयटम वर मला. 30 कॅरेक्टर. ओके हां ठीक आहे. आयटम टायटल शॉर्ट करा ना. अरे नाही, इच कोणतं वर्ड इन द कोणतं? वर्क आयटम म्हणतो ना तो, आपण स्पेस टाकला नाही म्हणून मध्ये. थांबा, 30 कॅरेक्टर. हा स्पेस टाका, स्पेस. ठाण्याच्या पुढे अलीकडे स्पेस टाका. ठीक आहे. आता बघा, वर्क आयटम डिटेल भरली सगळी. त्याच्यानंतर फीज डिटेल मध्ये आता हे डेमो पोर्टल आहे म्हणून आपण ऑनलाईन पेमेंट नाही घेऊ शकत, पण तुम्हाला इथे टेंडर फी आणि EMD टाकायची. तुम्ही इंटर करून टाका. टेंडर फी किती आहे ती इथे इंटर करायची. टाका मॅन्युअल 2300 टाका. ठीक आहे. त्या एक्सेल फाईल मध्ये बघायचे तुम्हाला या लॉटसाठी टेंडर फी किती ठेवायचे आणि ते इथे इंटर करायचं. एक्झम्पशन देणार आहेत. नाही एक्झम्पशन. एक्झम्पशन नाही, नो करायचं. खालचा ऑप्शन आहे एक्झम्पशन अलाउड, नो करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर EMD अमाऊंट किती ठेवणार आहे तुम्ही, तर ती देखील अमाऊंट इथे EMD अमाऊंट इथे इंटर करायची. डिटेल इथे EMD टाकायची. प्रत्येक प्लॉट वाईज वेगळी असेल ना, हां. त्यामुळे थोडे लक्ष देऊन भरावं लागेल ती. सगळ्यात महत्वाचं आहे फीज डिटेल मध्येच आकडे कधी कधी चुकतात, म्हणून तुम्ही हे पेज आहे फीज डिटेलचं, हे व्यवस्थित केअरफुली तुम्ही बघा. इंटर केल्यानंतर एकदा क्रॉस चेक करा का आम्ही इंटर केलेली व्हॅल्यू बरोबर आहे का. ठीक आहे. EMD अमाऊंट इथे टाकतोय आपण. EMD ला पण एक्झम्पशन नव्हतं ना. नाही. प्राइस आपण निश्चित केली त्याच्या 5% असेल ना EMD. ठीक आहे. Land premiumच्या पास. एक्झम्पशन नो करायचं खाली. ओके. आणि हे सिलेक्ट करायचं. आता हे डेमो पोर्टल आहे म्हणून मी काय करतो, वरती नॉट ऍप्लिकेबल करतो इथे, कारण की या डेमो वरती ऑनलाईन पेमेंट गेटवे एनेबल नाही आहे. लाईव्ह वरती तुम्हाला इथे इंटर करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. क्लिअर झालं. टेंडर फी इंटर करायचे, EMD अमाऊंट इंटर करायचे आहे आणि एक्झम्पशन नो करायचे दोन्ही ठिकाणी आणि नेक्स्ट करायचं आहे. मग इथे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला क्रिटिकल डेट सिलेक्ट करायचे आहे. क्रिटिकल डेट मध्ये पहिली डेट आहे बघा, पब्लिश डेट. तुम्हाला पब्लिश कधी करायचं आहे. आता हे डेमो पोर्टल आपल्याला आजच कंप्लीट करायचं आहे म्हणून आजच्याच डेट टाकूया आपण सगळ्या. ठीक आहे. आजच टाकूया आणि पुढे टायमिंग पण सिलेक्ट करा. आता हे बघा सर्व्हर टाइम दिसते बघा वरती 12:45. तर आपण काय करूया, 50 टाकूया. 12:50 टायमिंग टाका, पब्लिश करूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट डाउनलोड स्टार्ट, सेल स्टार्ट डेट सेम. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बीट सबमिशन स्टार्ट डेट सेम येणार. हां सेम टाकू. 12:50 आणि बीट सबमिशन एंड डेट. तुम्ही आता काय करू, आपण एक अर्धा तासाचा गॅप ठेवूया. बीट सबमिशन एंड डेट काय 1:25 ठेवा. ओपनिंग डेट आणि ओपनिंग डेट अजून उशिराची 1:35 म्हणजे अजून हुशार. तो एक्सटेन्शन वगैरे करावं लागेल मध्ये. हा, दोनचा ठेवा. 2चा ठेवा. एक्सटेन्शन 10 मिनिटात होऊन जाईल. नंतर होईल. असं हा बसायला तेच. मग अजून लंच टाइम, लंच करा मध्ये. असं नाही. ठीक आहे. आपल्याला जास्त टाइम नाही लागणार ना, संपेल लंचच्या आधीच ना. लंचच्या आधी संपवायचं. मग ठीक आहे. मग वाजून 1:40 काय 1:40 मिनिटं करा. 40 मिनिटं करा. ठीक आहे. आता हे डेमो पोर्टल आहे म्हणून ह्या डेट्स एका दिवसाच्या घेतल्या, पण जेव्हा तुम्ही लाईव्ह वर कराल तर एका दिवसाचा नाही घेत सिस्टम, तुम्हाला एरर देणार. इन बिटवीन बीट सबमिशन एंड डेट आणि क्लोजिंग डेट याच्यामध्ये 24 आवरचा गॅप पाहिजे. हे सगळं तुम्हाला अलर्ट येईल. ओके. ते आपल्याला लक्ष द्यावं लागेल की सबमिशन डेट आणि ओपनिंग डेट ह्याच्यामध्ये गॅप ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला ते चेक करता येईल, कारण नंबर ऑफ प्लॉट्स आपण बरेच काढणार. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं की प्रत्येक प्लॉटसाठी किती रिस्पॉन्स आलेला आहे, आणि कमी रिस्पॉन्स वाले आहे त्याला ओपनिंग डेटच्या अगोदरच एक्सटेन्शन द्यायचंय. सिस्टीम देणार नाही आपोआप. सिस्टीम मध्ये प्रोव्हिजन आहे, नियमाप्रमाणे आपल्याला करायचंय. सिस्टीम नियमाप्रमाणे नाही चालत. सिस्टीमला आपण नियम सांगायचे, ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल. डेट सिलेक्ट केल्यानंतर एकदा क्रॉस चेक करा डेट. क्रॉस चेक केलं कधी कधी आपण पुढची डेट सिलेक्ट करतो माऊसने घाईघाईने, आणि पब्लिश केल्यानंतर ते चेंज नाही होत, प्रीपोन होत नाही कोणत्याच डेट. ओके. एकदा क्रॉस चेक करा डेट आणि मग नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर बघा आता इथे बीड ओपनरची लिस्ट येते. आता माझ्या डेमो पोर्टल आहे म्हणून 2 बीड ओपनर दिसतात, म्हणजे 2 डिपार्टमेंट युजर दिसतात.
आता तुमच्या केसमध्ये तुम्ही जर तुमच्या लेवलला 3 डिपार्टमेंट युजर ऍक्टिव्हेट असतील आणि तुम्ही 2 of 3 चा ऑप्शन घेतला असेल तर इथे 3 डिपार्टमेंट युजर दिसतील. जर 4 डिपार्टमेंट युजर ऍक्टिव्हेट असतील तर 4 युजरची इथे लिस्ट दिसेल. आता ह्या डेमो पोर्टलवरती बघा इथे हायलाइट करा. बीड ओपनर काय सिलेक्ट केलेलं बघा आपण 2 of 2. म्हणून मी मॅन्डेटरी मला 2 डिपार्टमेंट युजर सिलेक्ट करावं लागतात. इथे सिलेक्ट करतो मी. चेकबॉक्स आहे बघा. इथे मी सिलेक्ट करतो. तुमच्या केसमध्ये तुम्हाला मिनिमम 3 किंवा मॅक्झिमम 4 तुम्ही बीड ओपनर ठेवू शकता. ते 4 जर ठेवत असाल तर 4चे 4 युजर ऍक्टिव्हेट पाहिजे त्यांच्या डीएसी सगळं, तरच या लिस्टमध्ये त्यांची नावं दिसतील, नाही तर दिसणार नाही. ओके, डेमो पोर्टलला म्हणून ह्या टेंडरसाठी मी 2 बीड ओपनर ह्यांना नॉमिनेट करतोय हे टेंडर ओपनिंगसाठी. ओके, मग इथे सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर इथे अपलोड करायचं आहे. आता सुरुवातीला आपण कोणतं डॉक्युमेंट अपलोड केलं? NIT डॉक्युमेंट. आता उरले कोणते डॉक्युमेंट? टेंडर डॉक्युमेंट आणि BOQ. हे इथे 1 by 1 अपलोड करायचं आहे. मग अपलोड बटनावरती क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं काय? डॉक्युमेंट टाईप सिलेक्ट करणं. डॉक्युमेंट टाईप काय घ्यायचं इथं? टेंडर डॉक्युमेंट. डिस्क्रिप्शन तुम्ही टेंडर डॉक्युमेंट द्या किंवा RFP द्या तुमच्या. लोड होतो. ठीक आहे, हे जावा लोड होतोय, लोड होऊन द्यायचं. कंटिन्यू. ठीक आहे, डिस्क्रिप्शन द्या, टेंडर डॉक्युमेंट, त्याला अपलोड करा फाईल. ठीक आहे, डॉक्युमेंट इथे ब्राउज करून अपलोड करायचंय. अपलोड करा, ब्राउज करा, नंतर मध्ये होईल. ठीक आहे, जिथे आपण कोणत्या ते ड्राईव्ह मध्ये जे डॉक्युमेंट्स ठेवलेत, ऑनलाईन टेंडर आहे बघा, ऑनलाईन टेंडर. हा, त्याच्यामध्ये मी टेंडर डॉक्युमेंट बनवून ठेवलेलं आहे बघा. टेंडर डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, ओपन केलं, त्याच्यानंतर त्याला डिजिटली साईन करतोय. पासवर्ड 1 2 8 1 2 3 4 5 6 7 8. DACचा पिन नंबर एंटर नाही झाला. इथे क्लिक करा. आता करा. नाही नाही, आता करा क्लिक. ठीक आहे, फाईल साईन सक्सेसफुली मेसेज येईल. ओके करा आणि सेव्ह करा. ठीक आहे, डिस्क्रिप्शन लिहायचं. ठीक आहे, जे डॉक्युमेंट अपलोड केले ते व्हेरीफाय करणं मॅन्डेटरी आहे. म्हणून व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय लिंकवर क्लिक करून डॉक्युमेंट ओपन करून क्रॉस चेक करा. नंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सेव्ह करा. ते व्हेरीफाईड होईल. बघा इथे काय अपलोड केलंय? टेंडर डॉक्युमेंट. आता उरलं कोणतं डॉक्युमेंट? BOQ. मग आता पुन्हा अपलोड करायचं आणि डॉक्युमेंट टाईप काय सिलेक्ट करायचं? BOQ. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट टाईप BOQ सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही डॉक्युमेंट टाईप ॲडिशनल डॉक्युमेंट आणि अदर डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आणि त्याच्यात BOQ अपलोड करून पब्लिश केली तर सिस्टम ऑटोमॅटिकली कम्पॅरेटिव्ह चार्ट देणार नाही. ते मॅन्युअल तुम्हाला करावं लागेल. म्हणून BOQ अपलोड करताना डॉक्युमेंट टाईप व्यवस्थित BOQ सिलेक्ट करा. BOQ सिलेक्ट करा डॉक्युमेंट टाईप. ते ब्राउज करून अपलोड करा. जी आपण एक्सेल फाईल मागाशी बनवली ना सिंगल आयटमची, ते त्याच फोल्डरमध्ये आहे. ठीक आहे, ही BOQ आहे बघा H1 ची. आयटम रेट टेम्पलेट H1. ओपन करा, त्याला डिजिटली साईन करा. ते एक सांगा की फाईलचं नाव तेच नाही पाहिजे. घेत नाही हा, तो काल बघितला. हॅलो सर, ट्रेनिंग मध्ये करतो का? ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग मध्ये करतो रिकॉर्ड. ठीक आहे, अपलोड केले. आणि फाईल नेम आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर स्पेस वगैरे देता कामा नये. ओके, फाईल नेमचं नाव जे डाउनलोड करून किंवा तुम्हाला हेड ऑफिसने जी फाईल नेम दिलेली आहे ती ॲज इट इज ठेवा. त्याला फाईल नेम चेंज करू नका. ओके, तीच अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर सिस्टम त्याचं नाव देणार आहे. तुम्ही कोणत्याही BOQचं नाव दिला तरी अपलोड झाल्यानंतर सिस्टम त्याचं एक नाव देतो युनिक. डिस्क्रिप्शन लिहा. BOQ किंवा फायनान्शियल किंवा कमर्शियल डॉक्युमेंट जे तुम्ही देताय ते, आणि इथे सेव्ह करा. ठीक आहे, द BOQ अपलोड झाली बघा. BOQ अपलोड केल्यानंतर तिला व्हेरीफाय पण करायचं आहे.
बघा बीओक्यू अपलोड मध्ये एक चेक बीओक्यूचं एक डबल व्हेरिफिकेशन साठी एक ऑप्शन येतं, म्हणून चेक बीओक्यू वरती पहिला क्लिक करा. आता बीओक्यू सक्सेसफुली कंप्लाय टू दिस रिक्वायर्ड फॉर्मॅट अँड रेडी फॉर अपलोड. म्हणजे काही मिस्टेक न करता आपण ही बीओक्यू बनवली. जर बीओक्यू मध्ये काय मिस्टेक असेल तर इथे रेड मार्क मध्ये अलर्ट येतो. आता काय करायचं, बीओक्यू ओपन करून क्रॉस चेक करायचं. तुम्हाला बीओक्यू ओपन करायची, बीओक्यू ओपन करून क्रॉस चेक करायची आपल्याला का आपण जी डेटा एंट्री केलेली आहे ती करेक्ट आहे का. ठीक आहे, ही बीओक्यू आपली नाही, चुकीची आहे. ओके, आपण जी बनवलेली मागाची ती सेव्ह करायला विसरलो होतो, म्हणून मी पटकन आता बीओक्यू बनवतो. असं वाटलं तुम्हाला का काय करायचं, कोणतेही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे आपण ते काय करायचं, इथं डिलीट करायचा. ओके, ते डिलीट होऊन जाईल. म्हणून इथं डबल व्हेरिफिकेशन साठी क्रॉस चेक करायचं तुम्हाला नेहमी. मी काय करतो, एका आयटमची पटकन एक बीओक्यू बनवतो. नाही सेव्ह केलीच, नाव झालं. बघू का, तिकडे डाउनलोड झाले असेल ना. ही वाली आहे का, बघा एकदा ओपन करा. ठीक आहे. मी काय करतो आता, अपलोड करतो बीओक्यू. ते फाईल सक्सेसफुली झाली. सेव्ह करा, व्हेरीफाय करा बीओक्यू, चेक बीओक्यू करा आणि ओपन करून क्रॉस चेक करा. जी आपण बीओक्यू अपलोड केलेली आहे ती करेक्ट अपलोड झालेली आहे का. ठीक आहे, सिंगल आयटमची आपली बीओक्यू अपलोड झालेली आहे. क्लोज करा हिला. आता अपलोड झाल्यानंतर बघा बीओक्यूचं नाव काय आलं बघा, BOQ_9151. सिस्टमने त्याला नाव दिलंय. आता जेव्हा सबमिशनच्या वेळी बिडर हीच बीओक्यू डाउनलोड करणार आहे, त्याचं फाईलचं नाव पण नाही चेंज करू शकत तो. ॲज इट इज डाउनलोड करणार, त्याला फक्त रेट कोटेशनचा तो सेल एनेबल असेल, त्याच्यात कोट करून तो फक्त सबमिशन करू शकतो. तो फाईलचं नाव जरी चेंज केलं त्याला बिड सबमिशन नाही होणार. ओके, आता क्लिक टू व्हेरीफाय वरती चेकबॉक्स वरती क्लिक करतो, सेव्ह करतो. आता काय करावं लागेल आपल्याला, हे डेट्स थोडा टाइम चेंज करावं लागेल, किंवा ऑलरेडी आता 12:55 झालेत. मी काय करतो आता, पब्लिश टायमिंग चेंज करतो. मी काय करतो, 1 करतो आता, 1 वाजता. ठीक आहे, पब्लिश टाइम 1 वाजता करतो. डॉक्युमेंट डाउनलोडिंग पण आपण 1 वाजता ठेवूया. डॉक्युमेंट सबमिशन पण आपला 1 वाजता सुरू होईल. डॉक्युमेंट बिट सबमिशन एंड डेट आपण काय करूया, 1:30 ठेवूया, अर्धा तास. त्याच्यानंतर काय करूया, 1:45 मध्ये आपण ओपनिंग ठेवूया, 15 मिनिटाचा गॅप देऊया. ठीक आहे, आणि नेक्स्ट करूया. 2 बीड ओपनर आले जे सिलेक्ट केलेले, सबमिट केलं. आता जे 2 डॉक्युमेंट अपलोड केले बघा, एक टेंडर डॉक्युमेंट अपलोड केलं आणि बीओक्यू अपलोड केलं. इथे डॉक्युमेंट टाईप चेक करायचं बरोबर आपण सिलेक्ट केलेत का. टेंडर डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंट टाईप काय आहे, टेंडर डॉक्युमेंट. बीओक्यू साठी डॉक्युमेंट टाईप काय आहे, बीओक्यू. इथे मिस्टेक झाली तर तो कंपॅरेटिव्ह चार्ट देणार नाही सिस्टम. ओके, कधी कधी काय होतं, बीओक्यू न अपलोड करताच आपण नेक्स्ट मध्ये जाऊन पब्लिश करतो, बीओक्यूच अपलोड नाही करत. ओके, जेव्हा आपण नेक्स्ट करतो सिस्टम तुम्हाला अलर्ट देतात का तुम्ही बीओक्यू अपलोड केली नाही. प्रोसीड केलं तर सिस्टम तुम्हाला पब्लिशचे प्रोव्हिजन देते, पण ते मिस्टेक होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय, चेक करायचं की दोन्ही डॉक्युमेंट आपण इथे अपलोड केले की नाही. आता इथे केले, मग नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण समरी येईल, जे आपण सुरुवातीपासून एंड पर्यंत काय काय टाईप केलंय. रेफरन्स नंबर आहे, हा सिस्टम जनरेटेड एक टेंडर आयडी जनरेट झालाय बघा, सिस्टमने जनरेट केलाय. ह्याला मी थोडं मोठं करतो हे स्क्रीन.
ठीक आहे. हा बघा, हा टेंडर रेफरन्स नंबर आहे, टेंडर आयडी जनरेट झालं, जी इन्फॉर्मेशन आहे बघा, विड्रॉल हे बाय डिफॉल्ट आलं, यस. आपला फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आयटम रेट आलं, टेंडर टाईप ओपन, कॅटेगरी सर्व्हिसेस, नंबर ऑफ कव्हर 2. ओके, बाकी सगळे हे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली येणार आहे, हे इग्नोर करायचे, हे नोच असणार आहे. हे दुसरे डॉक्युमेंट टेंडर टाईपचे आहेत. त्याच्यानंतर 2 कव्हर बनवलेले आपण टेक्निकलमध्ये एक PDF घेतले, फायनान्समध्ये एक आपण एक्सेल फाईल घेतले. ओके, ह्याची टेंडर फी इथे दिसेल, EMD अमाऊंट तुम्हाला क्रॉस चेक करायची ह्या पेजमध्ये. आता हे डेमो पोर्टल आहे म्हणून आपण 00 टाकलेलं आहे, पण तुमच्या केसमध्ये इथे टेंडर फी आणि EMD तुम्हाला दिसेल, ते क्रॉस चेक करायचं एकदा. त्याच्यानंतर टेंडर टायटल, ठीक आहे, सेम डिस्क्रिप्शन येणार आहे. टेंडर व्हॅल्यू एकदा क्रॉस चेक करायची तुम्हाला. त्याच्यानंतर कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर सब कॅटेगरी आहे, बिड व्हॅलिडिटी डेज आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन चेक करायची. याच्यामध्ये एन्क्रोचमेंट वगैरे असेल तर ते कुठं कसं दाखवता येईल? कोणतं एन्क्रोचमेंट असेल प्लॉट वरती तर ते कसं दाखवता येईल? अलॉटमेंटला टाकायचंच नाही. ऍज इज व्हेरी, तुम्ही त्या टेंडर डॉक्युमेंट मध्ये लिहावं लागेल. डॉक्युमेंट तुम्हाला शिंदे साहेब तुम्ही सांगितलं ना सगळ्यांना की असे काही कोर्ट केस किंवा एन्क्रोचमेंट वाले प्लॉट काही टाकू नका असं. सुरुवातीला सांगितलं वाटपास उपलब्ध असलेले म्हणजे क्लिअर उपलब्ध असलेले, असं सुरुवातीला आपण सांगितलेलं होतं म्हणजे सुरुवात करताना. आता पण तेच प्लॉट दिलेत की जे रेडीली अवेलेबल आहेत. आणि टेंडर डॉक्युमेंट मध्ये आपण जी लिस्ट जोडणार आहे प्लॉटची, त्या प्लॉटची जी ही डिटेल एक्सेल जोडणार आहेत आपण, एक्सेल जोडायची ते टेंडर डॉक्युमेंट मध्ये. त्याच्यासमोर तुम्ही जर आता यावेळेस तर काही एन्क्रोचमेंटचे प्लॉट घेतलेले नाही असं दिसत नाही, हा, पण नेक्स्ट टाइम एन्क्रोचमेंटचे प्लॉट घेताना तिथे लिहून त्या प्लॉटच्या समोर रिमार्क लिहायचे. मग ते आपण एक्सेल मध्ये टेंडर डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंट मध्ये आपण प्रत्येक वेळेस काय म्हणतोय, टेंडर डॉक्युमेंट वाचा तुम्ही, टेंडर डॉक्युमेंट वाचा, हे प्रत्येक वेळेस सांगतोय. वाचताना ते आपण प्लॉटच्या डिटेल तिथे द्यायच्या त्या टेंडर डॉक्युमेंट. सुरुवातीला सब्जेक्ट टाकला ना त्याच्यातच टाका काय, म्हणजे ते सुरुवातीला सर वर्क आयटम टाकला ना, ओपन करतोय. वर्क डिस्क्रिप्शन मध्ये टाकता येईल किंवा वर्क डिस्क्रिप्शन मध्ये किंवा वर्क आयटम मध्ये. सब्जेक्ट टाकला होता सुरुवातीला आपण टाकलंय ना. बघा हा वर्क दाखवा. हे वर्क डिस्क्रिप्शन आहे ना, ह्याच्यामध्येच काय ऍड करायचं मॅप राहायला टाकायचं, एक टेंडर डॉक्युमेंट सोबत मॅप लेआउट प्लॉट लेआउट टाकायचं. त्याला जागा आहे तिथे. किती कॅरेक्टर आहे तिथे? 200 का 250 कॅरेक्टर आहेत. 250 कॅरेक्टर्स पर्यंत येऊ शकतात, एवढे शब्द लिहिता येतात. आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं मॅप म्हणजे लेआउट तिथे प्लॉट लेआउट ते बघूनच समजेल एक ना PDF open करायचं का नाही. आता लक्षात आणून घे तुमचं जागा त्याची तिथेच आहे. करून लेआउट. दाखवलं का? म्हणजे एकदा आता हे जे प्रोसेस झाली पण लेआउट जोडायचं राहिलं, परत एकदा कसं कुठेतरी एक शब्द लिहिलेला आहे एक डॉक्युमेंट राहिलं, काय जे तुम्हाला ते पण PDF अपलोड करा. इव्हन इथे एन्क्रोचमेंट वाला जर तुम्ही कुणी दिला असेल परत डेट टायमिंग चेंज करावं लागणार. या पुढे तेवढ्या वेळेत नाही होणार. सब्जेक्ट मध्येच नाही, 5 मिनिटं झाली का? 1 वाजून गेलं. म्हणजे ते ओपन करतानाच त्याला समजेल कशाला अप्लाय. ठीक आहे, एक्सटेंड करून दाखवा आणि तेव्हा अपलोड करू. नाही नाही, आताच म्हणजे आता त्यांना वाटलं तर राहिले डॉक्युमेंट तर एक्सटेन्शन मध्ये अपलोड करता येईल ना. एक्सटेन्शन मध्ये मध्ये डॉक्युमेंट आधी एक्सटेन्शन टाकून आता publish नाही होणार, टायमिंग निघून गेलंच आहे. पब्लिश झालंच नाही. ओके, पब्लिश केलंच नाही. ठीक आहे, आता समज तुमची सगळी इन्फॉर्मेशन आहे बघा, सगळी क्रॉस चेक करायची. टेंडर डॉक्युमेंट आहे, BOQ आहे, अजून तुम्हाला या डॉक्युमेंट सोबत अजून तुमचा कोणता लेआउट प्लॉट लेआउटचा डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर करू शकता तुम्ही. कितीही डॉक्युमेंट तुम्ही ह्याच्यामध्ये अपलोड करू शकता, पण महत्वाचे कोणते आपले टेंडर डॉक्युमेंट आणि BOQ. आणि त्याच्यासोबत तुम्ही नंबर काय डॉक्युमेंट जर टेंडर डॉक्युमेंट सेकंडला टाकलं, पहिले BOQ चालेल, काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही. फक्त डॉक्युमेंट टाईप BOQ घ्या. BOQ हा तेच ना. हा, कधी सिरियल नंबर कसंही घ्या तुम्ही, कसंही घेतलं फक्त डॉक्युमेंट टाईप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा स्क्रीनला आहे तुमच्या, बघा हे कम्पॅरेटिव्ह चार्ट काय येते बघा, H. कारण की आपण BOQ बनवलं आयटम रेट ओपन फॉर H1 म्हणून H आलं. जर तुम्ही चुकीची BOQ अपलोड केली असेल L1 वाली तर ते L दिसेल. ओके, आपल्यासाठी हे करेक्ट आहे म्हणून H दिसते. कम्पॅरेटिव्ह चार्ट आपला H1 H2 H3 येणार आहे, H फॉर हायेस्ट. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन बघायची आणि सेंड टू वर्षे टेंडर असतात ना त्याला ते L येणार. आणि आपल्या याच्यासाठी H, तो H लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता आपण काय टायमिंग दिलेलं आहे, 1चं टायमिंग दिलेलं आहे बघा इथे. ओके, पण अजून आपण पब्लिश नाही केलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एडिट करावं लागेल डेट्स. म्हणून कुठे जायचं, पुन्हा क्रिएट टेंडर मध्ये जायचं.
क्रिएट टेंडर मध्ये गेलो. क्रिएट टेंडर मध्ये गेल्यानंतर आपला टेंडर इथेच दिसेल. त्याला व्ह्यू करा. व्ह्यू केल्यानंतर बघा एडिटचं बटन आहे. एडिटवर जाऊन तुम्ही सगळं चेंज करू शकता तुम्हाला हवं आहे ते. ओके, आपल्याला आता काय चेंज करायचं डेट्स. मग डेटच्या पेज याच्यावर जायचं डायरेक्टली. लेआउटची एक पीडीएफ ओपन. हा, ती पण अपलोड करू. ठीक आहे, मग आता आपण पब्लिशचं काय करू. टाइम 1 वाजून कंटिन्यू करायचं ना. करा कंटिन्यू. हो सांगितलं कंटिन्यू करायचं ना. हा कंटिन्यू एका करा ह्याच्यात. कंटिन्यू करा. ठीक आहे? यायला 1 तास लावतील. हा, बरोबर. ठीक आहे, मग आपण काय करूया आता 1 वाजून पब्लिश करताना 10 मिनिटं घेऊया. त्यावेळेस झालं पाहिजे. उद्याची डेट ठेवू शकता. आता आपल्या टेंडरची नोटीस आली पेपरमध्ये, त्याच्यावर तुम्ही पुढची डेट टाकली, कधीपासून टेंडर. आज पेपरमध्ये जाहिरात आली म्हणजे आज लगेच लोकांनी ऍप्लिकेशन करायला पाहिजे असं काही नाही. आपण टेंडर पब्लिश करा. आज टेंडर प्रिपरेशन आज बनवलं आणि त्याला सांगितले की मला शुक्रवारी किंवा शनिवारी जे काही आपली तारीख ठरली त्याच्याप्रमाणे ती जर पब्लिशिंगची डेट दिली त्या दिवशीपासून पब्लिकला दिसेल. तोपर्यंत तुमच्या लॉगिन मध्ये तुम्हाला दिसेल एडिट करायचंय किंवा अजून काय करायचं. ठीक आहे, मी आता काय केलं. कमेंटला करून लगेच ताजं रिलीज करायचं किंवा पब्लिश करायची गरज नाही. तुम्ही अगोदर करून देऊ शकता आणि तुम्ही तिथे डेट सेट केली त्याच्याप्रमाणे तो पब्लिश म्हणजे पब्लिकला दिसणार. ठीक आहे, आपण आता काय केलंय 1 वाजून 10 मिनिटांनी पब्लिशचा टायमिंग दिलाय आणि क्लोजिंग दिलाय 1 वाजून 45 पर्यंत आणि ओपनिंग दिलाय 2 वाजता टेंडरची. हे चेंज केले पूर्ण आणि नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर हे बीड ओपनर आहेत. आता इथे आपण 2 डॉक्युमेंट अपलोड केले होते, टेंडर डॉक्युमेंट आणि बीओक्यू. अजून तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट अपलोड करायचं तर पुन्हा अपलोड बटनावरती जसं प्लॉट लेआउट आहे ते तुम्ही अपलोड बटनावरती क्लिक करा आणि इथे ऍडिशनलचं ऑप्शन आहे बघा, ऍडिशनल डॉक्युमेंट किंवा अदर डॉक्युमेंट. ह्याच्यामध्ये जाऊन कितीही डॉक्युमेंट अपलोड करू शकता तुम्ही. ठीक आहे, अपलोड करा आणि नेक्स्ट करा. आता मी अपलोड नाही करत, आपले 2 डॉक्युमेंट आहेत, तुम्ही अपलोड करा. ठीक आहे, मी इथे नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर काय करा, इथे याची एक प्रिंट आउट घ्या. ठीक आहे, अजून आपण पब्लिश केलेलं नाही, हे क्रिएटरच्याच लॉगिन मध्ये आहे. इथे बघा व्ह्यू मोर डिटेल वरती क्लिक केलं ना का तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येतो. हे ड्राफ्ट आहे आपलं टेंडर क्रिएशनचा. याचे प्रिंट आउट घ्या किंवा स्क्रीनवरती तुम्ही क्रॉस चेक करा सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही. ओके, बघा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन या पेजमध्ये आहे. सगळी इन्फॉर्मेशन एकदा क्रॉस चेक करा. जर तुम्हाला वाटलं का सगळं बरोबर आहे तर तुम्ही सिम्पली काय करायचं, सेंड टू पब्लिश वर क्लिक करायचंय. ओके, मग सेंड टू पब्लिश वर क्लिक करा. ओके करा. बघा हा फक्त सेंड टू पब्लिश झाला, अजून पब्लिश झालेला नाही. पब्लिशर ज्याला रोल दिलेला आहे, जर एकाच युजरला क्रिएशनचा आणि पब्लिशिंगचा रोल असेल तर त्याला दोन्ही मेनू दिसेल. इथे बघा क्रिएट टेंडर आणि पब्लिश टेंडर. क्लिअर झालं. जर दुसऱ्या आता सगळे रोल सगळ्यांना देत आहे ना, नाही पब्लिशर वेगळा असेल ना. पब्लिशर वेगळा असेल. ठीक आहे, मग बघा आता क्रिएटरनी काय केलंय, त्याचा टेंडर क्रिएट केलंय आणि सेंड टू पब्लिश केलंय. आता पब्लिशर लॉग इन करतोय. ओके, पब्लिशरनी लॉग इन केल्यानंतर त्याला मेनू दिसेल, कोणता दिसेल, पब्लिश टेंडर. सेकंड मेनू आहे बघा पब्लिश टेंडर. मग पब्लिश टेंडर वरती क्लिक केल्यानंतर जो टेंडर आपण क्रिएट केलेला आहे तो दिसेल त्याला पब्लिशरला. ओके, त्याला व्ह्यू करायचं आहे. पब्लिशर काय करतो, त्याला व्ह्यू करतो, सगळी इन्फॉर्मेशन तो देखील क्रॉस चेक करेल. ठीक आहे, पब्लिशर देखील क्रॉस चेक करेल सगळी इन्फॉर्मेशन. त्याला वाटलं का काही चेंजेस आहेत, काही मिस्टेक झालेली आहे तर तो मॉडिफिकेशन रिक्वायर्ड करेल. मॉडिफिकेशन रिक्वायर्ड केलं तर काय चेंज करायचं आहे तो इथं टाईप करू शकतो. त्याला टाईप करायचं आहे. ओके, आणि तो सेंड फॉर मॉडिफिकेशन करेल. मग सेंड फॉर मॉडिफिकेशन केलं का पुन्हा ते टेंडर कुठे जाणार, क्रिएटरच्या लॉग इन मध्ये. मग क्रिएटर चेक करणार का हे मिस्टेक झाले, मग तो मिस्टेक चेक करणार आणि करेक्शन करणार आणि पुन्हा सेंड टू पब्लिश करणार. मग पुन्हा कुठे जाणार ते पब्लिशरच्या लॉग इन मध्ये. ठीक आहे, हा ऑप्शन आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे क्रॉस चेक करायला सांगायचं पब्लिशरला. तर तू पण एकदा क्रॉस चेक कर. जर सर पब्लिशरला वाटलं का सगळं बरोबर आहे, करेक्ट आहे, तर काय करेल तो व्ह्यू करेल एकदा सगळी इन्फॉर्मेशन. करेक्ट असेल तर डायरेक्टली सिंपल बटन आहे बघा पब्लिश टेंडर. मॉडिफिकेशन असेल तर मॉडिफिकेशन रिक्वायर्ड यस करेल. ओके, नसेल तर टेंडर फाउंड इन ऑर्डर, डायरेक्टली काय करायचं त्याला पब्लिश टेंडर. मग काय करतो आपण आता, पब्लिश टेंडर वरती क्लिक करतो. ठीक आहे, मेसेज आला बघा, टेंडर हॅज बीन पब्लिश सक्सेसफुली इन दिस पोर्टल. हा टेंडर आयडी आहे आपला. मग इथे तुमचा का टेंडर पब्लिश झालेला आहे पोर्टलला. जो आपण टाइम दिलेला आहे त्या टाइमच्या नंतरच पोर्टलला तो फ्लॅश होणार आहे, सगळ्यांना पब्लिकली दिसणार आहे, अगोदर दिसणार नाही. ठीक आहे, मग जो आपण टाइम स्लॉट दिलेला आहे 1:10 ते 1:45 पर्यंत टाइम दिलेला आहे,
मग त्याच्यामध्ये ते बीड सबमिशन करतील. ओके, मग आता आपण काय करूया, 1:10 आपण लॉग इन करू. बिडरच्या देखील माझ्याकडे डीएससी म्हणून आलेले आहेत. मी बिडर कसं बीड सबमिशन करेल ते पण तुम्हाला मी दाखवतो. ओके, 2 बिडरने बीड सबमिशन करू. ओके, बीड सबमिशन झाल्यानंतर त्याचं ओपनिंग करू आणि कंपॅरेटिव्ह चार्ट कसा येतो ते पण आपण लाईव्ह बघणार आहोत. ओके, प्रत्येक प्लॉट साठी एक टेंडर घेतोय ना आपण, तर हा टेंडर आयडी येतो ना त्या प्लॉट समोर मेन्शन करायचा तुमच्या फाईल मध्ये किंवा काय. हा? प्रत्येक प्लॉट साठी टेंडर नंबर जो येतोय हा टेंडर आयडी हा तुमच्या रेकॉर्डला राहिला पाहिजे. कारण पुढे सगळे हे टेंडर आयडी वरच चालणार आहे. टेंडर आहे तुम्ही लिंकला लिंक करू शकता का? त्याचा काय संबंध? त्याचा काय? जर लागणार असेल तर लिंक करायला ऑटोमॅटिक आला पाहिजे. नजीकच्या किंवा दूरच्या भविष्यात शक्य नाही आहे. ठीक आहे, मी काय करतो, डिपार्टमेंटचं लॉग आउट करतो. ते सगळे चुकाचे दिवस विसरा वापरायचे. आपण त्याला इंटिग्रेशन केलं होतं, सगळं त्याला कनेक्ट केलं होतं, याच्यात नाही कनेक्ट. त्याला फक्त तुम्हाला डिजिटल सिग्नेचर कनेक्ट करतो, बाकी काही नाही कनेक्ट करतो. हे इंडिपेंडेंट आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं टेंडर पब्लिशिंगची सगळी फॅसिलिटी आहे महाटेंडर. त्याच्यावरती आता इंजिनिअरिंगचे पण वर्क्स आणि लँडचे पण जे डायरेक्ट आणि ई बिडिंग दोन्हीच्या याच्यामध्ये तोंड लावून तुम्ही पिऊ ही कुठल्याही सिस्टीमची इंटिग्रेशन नाही, ना अकाउंट ना LMS. EMD चे पोस्टिंग पण ऑटोमॅटिक होत होत्या ना, त्या पण मॅन्युअली करावं लागतं. सांगायचे का ना तेवढंच आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे एका प्लॉट साठी 10 ऍप्लिकेशन आले असतील, प्लॉट एकालाच मिळणार. 9 लोकांची एंट्री वाटत नाही आल्याची एंट्री झाल्याची एंट्री घ्यायची गरज आयडी नाही. क्रिएट तुम्ही घेत नव्हता हेड ऑफिसला घ्यायची. इथे फक्त इंडेक्सला एकाचेच किती पैसे प्लॉट आहेत. करायचे सगळे बाकी ज्यांचे जे रिजेक्ट झाले ते परस्पर बाहेरच्या बाहेरच पैसे तिकडेच करेक्ट होणार, तिकडूनच परत जाणार. MIDC मध्ये येणार नाही. किती झाली 213. H1 चे तेवढे MIDC कडे आहेत. मी ज्याला फायनल विनर डिक्लेअर केला त्याचे पैसे येणार. लँड पेमेंटचा भाग आहे. मी काय करतो आता, बिडरचं लॉग इन करतो. हे येणार नाही सगळे, बाकीचे सगळे येणार. प्रोसेस फी, डेंटर कॉस्ट, EMD सगळे येणार. पण ते सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर EMD सगळ्यांची नाही येणार. पण त्याची त्याच्या H1 चे आहे त्याची रिसिप्ट कोण पाहतो? त्याचा रिसिप्टचा प्रश्न आहे. 5% EMD ऑटोमॅटिकली सेटल होणार. EMD ची रिसीट कशी काय? म्हणजे साहेब, EMD ऑटो जनरेट होईल ना तुम्हाला.